च्या धावपळीच्या जीवनात अनेकदा गैरसमज, राग, अहंकार नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात। संक्रांती आपल्याला थांबायला शिकवते, माणसाशी गोड बोलायला शिकवते। म्हणूनच या सणाला शुभेच्छा देताना शब्दात गोडवा असणं फार महत्त्वाचं आहे। मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिकच नाही, तर नात्यामध्ये गोडवा वाढवणारा, सकारात्मकतेची सुरुवात करणारा आणि नव्या आशेचा संदेश देणारा सण आहे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा संदेश या सणाचं खरं सार सांगतो। तिळातील कडूपणा आणि गुळातील गोडवा एकत्र येऊन आयुष्यातील चांगले वाईट क्षण स्वीकारायला शिकवतो। म्हणूनच मकर संक्रांतीला केवळ वाण देणं नाही, तर मनातील कटुता विसरून गोड शब्दांनी नात्यांना जपणंही महत्त्वाचं ठरतं। म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। राम कृष्ण हरी।